चला आले का सर्वजण आले असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा. पटकन तुमचा एक लाईक या व्हिडिओला झालाच पाहिजे. एक लाईक मारा पटापट व्हिडिओला, मग मी पुढे सुरुवात करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात आपण डेली अपडेट बघत आहोत. नवीन अपडेट्स काय आहेत याबद्दल जी पण छोटी मोठी माहिती समोर येत आहे, सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. बघा काय माहिती आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 1500 रुपये मिळतील हे तुम्हाला माहीत आहे. आता हे 1500 रुपये मिळवण्यासाठी जेवढे मित्रांनो अटी आणि शर्ती होत्या ते संपूर्ण काढून टाकण्यात आलेल्या आहेत. आता पूर्णपणे सोप्या अटी आणि शर्ती आहेत, त्यामुळे जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही. परंतु जरी आपण बघितलं तरीही आपल्या ज्या काही माता बहिणी आहेत त्या खूप टेन्शन घेत आहेत. अजून पण खूप टेन्शन घेत आहेत की आम्हाला पैसे मिळतील की नाही, अजून कोणते डॉक्युमेंट्स बाकी आहे. हे बघा रांगाच चालू आहेत आणि याबद्दल खूप सारं टेन्शन आपल्या या माता बहिणी घेत आहेत. तर माझं फक्त एकच म्हणणं आहे, ही जी स्कीम आहे, ही जी योजना आहे, ही सर्वांसाठी बनवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये कुठलाही भेदभाव नाही की या महिलेला मिळणार नाही किंवा त्या महिलेला मिळणार नाही, असा कुठलाही भेदभाव नाही. सर्व महिलांना या योजनेचा लाभ 100% भेटणार आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये चेंजेस होत आहेत. ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरत आहोत ॲपमध्ये, त्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत मित्रांनो. आणि चेंजेस होऊन जे पण क्रायटेरिया आहे, अटी शर्ती आहेत, त्यामध्ये खूप चेंजेस होत आहेत. पूर्ण सोपं तुमच्यासाठी हे संपूर्ण केलं जात आहे. त्यामुळे जास्त तुम्ही कुठेही जाऊन रांगा लावू नका. कुठलंही कोणीही आता बघा अफवा पसरत आहेत की हे डॉक्युमेंट्स लागेल ते लागेल, तर त्यामुळे रांगा लावत आहेत आपल्या माता बहिणी. तर तसं करू नका, काही टेन्शन घेऊ नका. तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 2 महिने उरलेले आहेत. 2 महिन्यात तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. एकदम सिंपल फॉर्म आहे. तुमच्या गलीत जो पण ज्या मुलांना वाचता लिखता येतं किंवा 10वी-12वीचे जे पण मुलं असतील तुमच्या गलीत, ते तुमचा सिंपल हा फॉर्म भरून देतील. काही टेन्शन घेऊ नका. असं नाही की सेतूवरच जावं लागेल की यावरती फॉर्म भरावा लागेल, तसं काही टेन्शन घेऊ नका की कॅम्प्युटरवरतीच फॉर्म भरला जातो, असं नाही. मोबाईलवरती पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्या गलीत कोणीही तुमचा फॉर्म भरू शकतो. फक्त थोडी रिक्वेस्ट करा त्यांची आणि हे बाळा माझा हा फॉर्म भरून दे, अशी थोडीफार रिक्वेस्ट केली तर ते तुमचे फॉर्म भरून देतील. काही टेन्शन घेऊ नका. आणि यासाठी कुठलाही काही पैसा तुम्हाला लागत नाही. ओके. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ नाही, ते डॉक्युमेंट्स माझ्याजवळ, असं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आता संपूर्ण क्रायटेरिया, आता उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी तुम्हाला राशन कार्ड लागणार आहे. तसेच अधिवासाच्या जागी तुम्हाला तुमचं 15 वर्षापूर्वीचं जे काही डॉक्युमेंट्स आहे, आधार असो किंवा शाळा सोडल्याचा दाखला वगैरे, हे संपूर्ण तिथे दिलेलं आहे क्रायटेरिया. तर त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत आहे. आता एक महत्त्वाची माहिती ते समजून घ्या. आणि ही जी माहिती आहे सर्वांना ही फेस करावी लागत आहे. आणि ही माहिती जरी आपण बघितली तर जेव्हा पण आपण हा फॉर्म मोबाईलने भरतो किंवा अदर सिस्टीम किंवा कॅम्प्युटरने भरतो, तेव्हा आपल्याला हे बघाय संपूर्ण तर सर्वे जो आहे, हा सर्वे म्हटलेला आहे इथे, हा सर्वे तर कंप्लीट होऊन जातो. परंतु यामध्ये तुम्हाला एक गोष्ट इथे पाहायला मिळत आहे. एक मिनटं. हां, हे बघा, हे संपूर्ण कोड युजर संपूर्ण इथे माहिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु जेव्हा स्कीम दिलेलं आहे आणि इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला आहे, त्याच्या खाली जरी आपण कोपऱ्यात इथे बघितलं, तुम्हाला दिसत नसेल तर झूम मारतो. हे बघा काय नाव दिलेलं आहे, पेंडिंग. हे पेंडिंग का नाव दिलेलं आहे असे अनेक याबद्दल प्रश्न विचारत आहे. हा फॉर्म जरी आपण बघितला तर 4 तारखेला हा फॉर्म भरलेला आहे, तरी अजून अप्रूव्हल मिळालेलं नाही, अजून पेंडिंग आहे. आणि जेवढे पण फॉर्म भरले गेलेले आहेत ते सर्वच पेंडिंग आहेत. त्यामुळे फक्त माझाच फॉर्म पेंडिंग आहे असं समजू नका. यामुळे पण खूप जण टेन्शन घेत आहेत. आता मला काही जणांनी कमेंट्स करून सांगितलं, काही जण चर्चा करत आहेत, अनेक जणांना हा डाऊट आहे, त्याबद्दल पण डाऊट क्लिअर करतो.
तर बघा इथे तुमचं पेंडिंग नाव दिसत असेल फॉर्म भरल्यानंतर, मोबाईलने जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर इथे पेंडिंग नाव दिसत असेल. तर अनेक जण म्हणत आहे की सर इथे मोबाईलने फॉर्म भरल्यावर पेंडिंग नाव दाखवत आहे. म्हणजे मोबाईलने हा फॉर्म भरला तर पेंडिंग नाव दाखवत आहे. जरी आपण लॅपटॉप किंवा कॅम्प्युटरने हा फॉर्म भरला तर हा अप्रूव्हल होऊन जाईल का सर? मग मी कॅम्प्युटरवरती भरू का, लॅपटॉपवरती भरू का, सेतूत जाऊन भरू का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. काहीच टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला काय सांगितलं, काहीच टेन्शन घेऊ नका. हे पेंडिंग जे आहे ना हे सर्वांना दाखवत आहे. तुम्ही कॅम्प्युटरवर भरा, लॅपटॉपवर भरा, सेतूत भरा, मोबाईलवरती भरा, जिथे तुम्हाला भरायचं तिथे भरा. हा जो ऑप्शन आहे आता सध्यापुरता पेंडिंगचा हा सर्वांना आलेला आहे. आणि पेंडिंग म्हणजे याचा अर्थ पण काय आहे, हा आला म्हणजे पेंडिंग हे आपल्यासाठी चांगलं आहे. कारण पेंडिंग का म्हटलेलं आहे, कारण आपले जे डॉक्युमेंट्स आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तिथे संपूर्ण चेक केली जाणार आहेत की जो पण या स्कीमचा लाभ घेत आहे त्याचे ते डॉक्युमेंट्स आहेत. मग ही डॉक्युमेंट्स बरोबर आहे का, यामध्ये काही चुकीचे डॉक्युमेंट्स तर ॲड केलेले नाही. हे सर्व टोटल गोष्टी तिथे पाहिल्या जात आहेत, टोटल गोष्टी बघितल्या जात आहेत. मग ते संपूर्ण बघितल्यानंतर जरी तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर असतील, तुमचा महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे बरं. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे. माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. बँक अकाउंट नंबर, तर तुमचा बँक अकाउंट नंबर हा तुम्ही बरोबर टाकलेला आहे का? जरी हा बँक अकाउंट नंबर बरोबर नसेल, हा बँक अकाउंट नंबर जरी बरोबर नसेल तर तुमचे पैसे कुठे जातील, हा विचार केला का तुम्ही? त्यामुळे जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा कोणाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे तर त्याला व्यवस्थित खात्री करून सांग की अकाउंट नंबर दादा माझा बरोबर आहे का हे चेक करून घ्या. आणि पुन्हा पुन्हा तो 2 वेळेस चेक करून घ्या. कारण बँक अकाउंट नंबरच जरी आपला चुकीचा असेल तर आपले पैसेच येणार नाही ना. त्यामुळे बँक अकाउंट नंबर हा बरोबर टाकणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हे सांगणे पण तुम्हाला खूप गरजेचे होतं. ओके, बँक अकाउंट नंबर वगैरे संपूर्ण व्यवस्थित पाहिजे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तुमचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील डायरेक्टली. ओके, आणि हा पेंडिंग ऑप्शन आहे ना, तुमचे वरती कागदपत्र चेक होत आहेत. जसे चेक झाले आणि तुमचे पूर्णपणे सत्य आणि बरोबर जरी डॉक्युमेंट्स असतील तर लगेच इथे अप्रूव्हल होऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका. आणि सर्वांना 1500 रुपये मिळणार आहे, या स्कीमचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही माता बहिणींनी या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. आणि ज्या रांगा तुम्ही लावत आहेत कागदपत्रांसाठी, एवढे डॉक्युमेंट्स लागणार नाहीत, संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याजवळच आहे. आता 15 वर्षापूर्वीचं आधार कार्ड तर असेलच तुमच्याजवळ, किंवा अजून काही क्रायटेरिया त्यामध्ये. तसेच तुमच्याजवळ अजून हे असेल, रेशन कार्ड तर सर्वांजवळच असतं, त्यामुळे उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. मग उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रांगा लावू नका. तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यावरती तुम्हाला लाभ मिळेल. आलं लक्षात? तर त्यामुळे टेन्शन घेऊन काय, संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याच घरी आहे. फक्त व्यवस्थित जे जे काय लागत आहे तो ऑप्शन बघा आणि त्यानुसार तुम्हाला इथे सर्व द्यायचं आहे. ओके, आणि बँकचं काही क्रायटेरिया नाही, कोणतंही बँक चालतं, नाहीतर हे बँक चालत नाही, ते बँक चालत नाही, हे पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. तुमच्यासाठी माहिती खूप महत्त्वाची होती. लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. याबद्दल काही नवीन अपडेट किंवा छोटी मोठी काही नवीन पण माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.